नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलला स्वागत करतो. बघा, VIT मुंबई, विद्यालंकर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ओके, मुंबईतलं. आणि या कॉलेजची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण या कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं घेतलेली आहे. आणि जो काही कट ऑफ म्हणा, सीट मॅट्रिक्स म्हणा, हा संपूर्ण डाटा आपण CDCLच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं घेतलेली आहे. मी माझ्या मनाने इथे काही बोलत नाही. जी काही संपूर्ण इन्फॉर्मेशन आहे सगळी ऑफिशियल इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे. बघा, जसं की पुण्याला VIT पुणे आहे, ओके, मुंबईला VIT मुंबई आहे. ठीक आहे. तर बघा, आपण या कॉलेजचं आपण दोघांचं कंपॅरिझन पण घेण्याचा प्रयत्न करूया. बघा, कॉलेजचं कॅम्पस काही अशा प्रकारे आहे. ओके. नेक्स्ट आहे 1999चं जुनं कॉलेज आहे. 27-28 वर्ष जुनं कॉलेज आहे. प्रायव्हेट ट्रस्ट आहे आणि ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे. मुंबई युनिव्हर्सिटीला ते ॲप्लिकेशन आहे. बघा, इथे 5 प्रकारच्या ब्रांचेस आहे आणि 5ही जर ब्रांचेस जर बघितले तर अतिशय चांगल्या ब्रांचेस आहे. कम्प्युटर इंजिनिअरिंग 180चा इंटेक, IT 180 आणि ENTC 120, बायोमेडिकल 60 आणि इलेक्ट्रॉनिक्स विथ कम्प्युटर सायन्स 120. बघा, ज्या विद्यार्थ्यांना मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो, कम्प्युटर म्हणा, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये AI ML AI DS या टेक रिलेटेड ज्यांना ब्रांचेस म्हणजे त्यांच्या रँकनुसार मिळत नाही, परंतु समजा अशा पर्टिक्युलर कॉलेजमध्ये समजा तुम्हाला आता समजा कम्प्युटर IT आणि कम्प्युटर मिळत नाही, परंतु तुम्ही ही ब्रांच चूज करा, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर सायन्स. इथं लक्षात, ओके, म्हणजे इथं लक्षात, ओके, म्हणजे ज्यांना टेक ब्रांचेस पाहिजे तर त्यांनी हे खूप छान ऑप्शन आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर सायन्स. मी म्हणजे जे काही व्हिडिओज टाकत आहोत, मी 2-3 कॉलेजेसमध्ये ही ब्रांच बघितलेली आहे. ठीक आहे. आता हा पूर्ण सिनेरिओ फी स्ट्रक्चरचा आहे. त्यांच्या आपण ऑफिशियल वेबसाईटवरनं घेतलेला आहे. ट्युशन फीज, डेव्हलपमेंट फीज सगळं टोटल तिथं दिलेलं आहे तुम्हाला तिथे. ओके. ओके, अशा प्रकारचा तिथला म्हणजे काय म्हणू शकतो आपला फी स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. जसं कॅटेगरी वाईज, जसं ओपनसाठी झाला, आफ्टर दॅट OBC झाल्या, म्हणजे OBC झालं, SCBC झालं, EWS वाल्यांच्यासाठी झालं. नेक्स्ट आहे SC ST. ओके, म्हणजे सगळे डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. तर बघा, जसं SC ST साठी बघू शकता 29,626. जसं मग तुम्ही कॅटेगरी ओपनमध्ये जाता याच्यात ते तर फी वाढणारच आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे लास्ट इयरचा कट ऑफ. बघा, कॅप राऊंड पहिल्यासाठी बघा, कम्प्युटर इंजिनिअरिंग होम युनिव्हर्सिटीचा हा कट ऑफ आहे. जनरल ओपनसाठी बघा 97.50 सुरुवात झाली होती. SC 95.40, ST 85.10, VJ 93 आणि NT1 NT2 आणि NT3 जर बघितलं तर अतिशय मायनर फरक राहतो तिघांमध्ये 96 पासून. OBC आणि SCBC जर बघितलं तर 97-96 दिसतं तुम्हाला. आफ्टर दॅट हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा आहे. सर्वात जास्त कम्प्युटरचा कट ऑफ टफ राहतो. आफ्टर दॅट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 96ने इथं सुरुवात झाली. तुम्ही इकडे OBC आणि SCBC जर बघितलं तरी 96-95 आहे. NT1 NT2 NT3 बघा 96-95 दिसतो. ST 79 गेला आणि SC 94. बघा, ENTC म्हणजे कम्प्युटर आणि IT नंतर या ब्रांचलाही खूप महत्त्व राहतं. ओके, म्हणजे टोटली ती काय म्हणू शकतो आपण, फंडामेंटली नाही आहे, ओके, आणि अप्लाइडही नाही आहे, दोघांचं मिक्सचर आहे. ठीक आहे. तर बघा, जनरल ओपन 95ने सुरुवात झाली होती. SC 92, ST 65, VJ 90, NT1 NT2 NT3 94-93च्या जवळपास, OBC SCBC 93-91. बायोमेडिकल बघा, याचा कट ऑफ थोडा अतिशय कमी गेला आहे. ओके, म्हणजे 97 आणि 91 बराच फरक आहे. म्हणजे क्लोजिंग रँकमध्ये बराच फरक पडला. इथं लक्षात, इथं 28,926 सुरुवात झाली क्लोजिंग रँक जनरल ओपनसाठी. ठीक आहे. आफ्टर दॅट बघा, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर सायन्स म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना कम्प्युटर सायन्स किंवा IT मिळत नाही त्या विद्यार्थ्यांनी 101% म्हणजे ही ब्रांच सिलेक्ट काय म्हणू शकतो ऑप्शनमध्ये घ्यायला पाहिजे. बघा, 95 पासून म्हणजे तुम्ही कट ऑफ पण बघू शकता. ITच्या खालीखाल याचा जर तुम्ही ENTCच्या जवळपास याचा कट ऑफ आहे. ओके, 95.7 95.78 जनरल ओपनला सुरुवात झाली होती. SCला 92, STला 65, VJला 89, NT1 NT2 3पर्यंत जर बघितलं 95-94च्या आहे आणि SCBC OBC 94-92. ओके, बघा, हा सीट मॅट्रिक्स आहे कम्प्युटर इंजिनिअरिंगचा. जसं की सुरुवातीलाच सांगितलं की 180चा तो सँक्शन इंटेक आहे. मग त्या इंटेकपैकी 117 सीट्स या महाराष्ट्र सीट्स आहेत. ऑल इंडिया 27 आणि इन्स्टिट्यूट 36. मग कॅटेगराईज डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. सेम इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी 117 म्हणजे तो सँक्शन इंटेक सेम असल्यामुळे ही पूर्ण बाकीची थेअरी सेम आहे. ENTCला बघा 120 सँक्शन इंटेक असल्यामुळे थेअरी चेंज झाली. MS सीट्स 78 झाला, ऑल इंडिया 18ला आणि डिस्ट्रीब्युशन इन्स्टिट्यूटला डिस्ट्रीब्युशन चेंज होतं. इन्स्टिट्यूट लेवल 24 म्हणजे मॅनेजमेंट सीट्स. ओके, बायोमेडिकल 60. आफ्टर दॅट ENTC बघा 120, डिस्ट्रीब्युशन सेम म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर. ENTC सारखा हा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर सायन्स आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट बघा, यांचा प्लेसमेंटचा जो काही डाटा ऑफिशियल वेबसाईटवर फार कमी प्लेसमेंटचा डाटा दिसलेला आहे मला. ठीक आहे.
बघा जसं की हायेस्ट सॅलरी पॅकेज UNIQLO ही जी काही कंपनी आहे 37.5 लाखांचं आणि वर्क्स ॲप्लिकेशन 35. आफ्टर दॅट या डिफरंट कंपन्याचा इंटरॅक्टिव्ह ब्रोकर्स 12.28. ओके. आणि टॉपर्स झाले. टॉपर एक म्हणजे टीचर लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. ओके. ॲमेझॉन वेब सर्व्हिस 10 लाख. ओके. बाकी तुम्ही या कंपन्या बघू शकता. हे प्लेसमेंट सपोर्टर्स आहे म्हणजे तिथल्या जे काही रिक्रुटर्स आहे. ओके. टॉप रिक्रुटर्स हे आहे. आफ्टर दॅट मला एकच दाखवायचं होतं म्हणजे इथलं काय म्हणू शकतो प्लेसमेंटचा ऑफिशियल डाटा त्यांच्या वेबसाईटवर खूप कमी होता. तरी बघा मी एक लिस्ट दाखवतो तुम्हाला. म्हणजे मी काही विद्यार्थ्यांच्या लिस्ट डाउनलोड केलेल्या आहे त्यांच्या त्यांच्या पर्टिक्युलर जसं बघा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या डिपार्टमेंटनं ही म्हणजे जे काही पासआउट स्टुडंट आहे 25 हे स्टुडंट्स आणि एम्प्लॉयर नेम म्हणजे इकडं क्यू स्पायडर झालं, ठीक आहे, गोदरेज झालं, कॅपजेमिनी या कंपन्याजमध्ये हे मुलं प्लेस झाले. ठीक आहे. तिथनं मी डाटा जसं आता तुम्हाला माहिती आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं 120चा इंटेक राहतो. ठीक आहे. 180चा 180 पैकी बघा 141 मुळे तिथं प्लेस झाले. म्हणजे किती चांगलं प्लेसमेंट आहे त्या कॉलेजचा म्हणू शकतो. त्यांनी तो प्लेसमेंटचा डाटा ऑफिशियल वेबसाईटवर व्यवस्थित अरेंज नाही केला. ओके. परंतु जर तुम्ही लिस्ट वगैरे बघितलं तर अतिशय म्हणजे व्यवस्थित मला डाटा दिसतो. म्हणजे आउट ऑफ 180 41 मुळे प्लेस होत आहे. ठीक आहे. म्हणजे जे काय आता 39 मुलं शिल्लक राहिली यातले काही विद्यार्थी काय करतात हायर एज्युकेशनसाठी अप्लाय करतात. समजा बीटेक करून एमटेक करतात. म्हणजे 90% इथं प्लेसमेंटचं चान्सेस आहे. ठीक आहे. हे आपण IT साठी बघितलं. आफ्टर दॅट एखादी आपण कम्प्युटर सायन्सची लिस्ट बघूया. जसं की तुम्हाला माहीत आहे बघा कम्प्युटर सायन्सचं डिपार्टमेंट इथे पण 180चा इंटेक्ट असतो 2025चाच आहे. आता आपल्याला तेच चेक करायचं आहे की 180 पैकी मुलं किती प्लेस झाले. तर इथं बघा तुम्ही 112 मुलं प्लेस झाला आहे. हो ठीक आहे. इथेही चांगलं आहे. आफ्टर दॅट ठीक आहे. या दोन प्रकारच्या या 2-4 लिस्ट आहेत पण त्याची काही सध्या गरज नाही. येत्या लक्षात बघा. तर अतिशय व्यवस्थित प्लेसमेंट डाटा आहे. फक्त त्यांनी तो ऑफिशियल वेबसाईटवर तेवढा चांगल्या प्रमाणात म्हणजे बाकी आतापर्यंत आपण जे कॉलेजेस बघत आलो त्याचा तो ऑर्गनाइज्ड डाटा आहे. ठीक आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.